नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण 43व्या भागामध्ये परत एकदा भेटतोय. रोज रात्री 9:30 वाजता हे तुम्हाला लेक्चर भेटत राहतं आणि येणारे जेवढे पण तुमचे मुंबईचे पेपर आहेत, त्या मुंबईच्या पेपरसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. डेली करंट अफेअरची काय बॅच आपली चालू आहे, हे जर बॅच तुम्ही घेतला नसेल नक्कीच ही बॅच घ्यायचं आहे. GK प्लस GS हे दोन्ही पण तुमचं सुधारायचं असेल तर नक्कीच ही बॅच घेऊ शकता आणि ह्याची जी काही लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, चेक करा. आणि जो आपला स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, हे जर राजगुरू नावाचं पुस्तक जर तुम्ही घेतलं नसेल तर अवश्य घ्या. डेमो बघून घ्या, डेमो नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि ह्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. पुस्तक पाहिजे असेल तर 500 रुपयाला पुस्तक मला घरपोच भेटतं किंवा जे काही तुमचं दुकान असेल, पुस्तक स्टॉल वगैरे असेल तर त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही चौकशी करू शकता हे पुस्तक. ओके, चला अगदी व्यवस्थितपणे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला GK ह्या पुस्तकामध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 4 महिन्याची आपली जी काही ऑफलाईनची बॅच सुरू होणार आहे 1 जानेवारीपासून, या बॅचला पण तुम्ही नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता. मात्र ही बॅच सोलापूरमध्ये राहणार आहे. ठीक आहे, 12,000 रुपये फी राहिली आहे बॅचची. आणि बॅचविषयी काही जर शंका आली तर ह्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ही ऑनलाईन पण राहील आणि ऑफलाईन देखील राहणार आहे बॅच. प्रवेश मात्र सुरू आहेत. ठीक आहे, हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवू शकता. जे आपलं इंस्टाग्रामचं चॅनल आहे, ठीक आहे, याला पण तुम्ही नक्कीच सर्च करून सबस्क्राईब करून ठेवू शकता. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला या ठिकाणी PDF वगैरे देणार आहे मी. तर PDFसाठी म्हणजे आता जे आपण शिकलो ना त्याचं PDF तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. त्यामुळे ह्या टेलिग्राम चॅनल सर्च करा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, चॅट बॉक्समध्ये लिंक आहे, तर तुम्ही एकदा चेक करा आणि जॉईन करून ठेवायचं आहे. रोज तुम्हाला चालू घडामोडी वगैरे तुम्हाला या दोन्ही ठिकाणी भेटत राहतील, इंस्टा आणि टेलिग्राम चॅनलवरती. ओके, चला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे महत्त्वाचा आहे. रामसर करार हा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? हा रामसर करार हा ॲक्च्युली रामसर नावाचं एका ठिकाण आहे ना, तो इराणमध्ये येतो. ठीक आहे, रामसर हे ठिकाण आहे, कॅस्पियन समुद्राच्या किनारी येतं हे ठिकाण, जे इराण या देशामध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि ते करार झाला होता 2 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारी 1971 मध्ये हा करार झाला होता की जेवढे पण दलदलयुक्त क्षेत्र असतील, दलदल भाग असतील संपूर्ण जगामध्ये, या भागाचं संरक्षण करण्यासाठीच हा करार झालेला होता वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि हा जो काही करार होता, हा करार लागू झाला कधी? हा करार लागू झाला 1975 मध्ये. हा करार लागू झालाय आणि या करारामध्ये भारत हा या कराराचा सदस्य बनला. कधी भारत जॉईन केला या करारामध्ये? कधी? 1982 मध्ये. म्हणून त्यानंतर मग भारतामध्ये 2 स्थळे, एक चिल्का सरोवर आहे, त्यानंतर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान. चिल्का आणि केवलादेव. केवलादेव कुठे येतं? हे राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि एक जागतिक वारसा स्थळ पण आहे. हे राजस्थान राज्यामध्ये येतं आणि चिल्का हे ओडिसा या राज्यामध्ये येतं. ठीक आहे, एवढे पण लक्षात ठेवा. जे पहिले रामसर स्थळ आहेत संपूर्ण भारतातील. म्हणून जो काय 2 फेब्रुवारी दिवस आहे, हा 2 फेब्रुवारी जो दिवस आपण काय करतो, वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा करतो. किंवा पाणथळ वेटलँड म्हणजे काय? पाणथळ भूमी. मग जागतिक पाणथळ भूमी दिन कधी असतो? हा असतो 2 तारखेला, 2 फेब्रुवारीला. त्याचं कारण हे. म्हणून याचा प्रश्नाचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 1, 1971 लक्षात ठेवायचं आहे. रामसर करार. आणि जर भारत म्हटलं, ठीक आहे, संपूर्ण भारत, या संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठे आणि सर्वात लहान रामसर स्थळ सांगतो. संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठे रामसर स्थळ म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं म्हणतो मी. आणि सर्वात लहान रामसर स्थळ कुठलं असेल? सर्वात मोठं आहे सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश. सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश आहे. कुठे येते सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश? हे येतं पश्चिम बंगालमध्ये. आणि सर्वात लहान आहे रेणुका वेटलँड, रेणुका रामसर स्थळ, जे की हिमाचल प्रदेशमध्ये येतं. हिमाचल प्रदेश आणि हे वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालमध्ये. हे सर्व पॉईंट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. रामसर करार. चला पुढचा प्रश्न. संपर्कजन्य रोग पुढीलपैकी कोणते आहेत? संपर्क म्हणजे ज्याच्या संपर्कामध्ये आपण आलो किंवा एखाद्या व्यक्तीला जर तो जर रोग झाला असेल तर त्याचे कपडे किंवा काही वस्तूवर आपण वापरतो तर आपल्याला पण तो आजार होऊ शकतो. तर असे आजार कुठले असतील याच्यापैकी? तर खरूज आहे, गजकर आहे, नाईट आहे. वरीलपैकी सर्व राईट आन्सर आहे. ठीक आहे, वरीलपैकी सर्व अगदी करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं आहे. खरूज, गजकर, नाईट हे संपर्कामुळे होणारे आजार आहेत, IMP. तसेच तसं तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे जीवाणू आहेत, जीवाणूमुळे आजार होऊ शकतात, विषाणूमुळे आजार होऊ शकतात. टायफॉइड आणि टायफॉइड. ठीक आहे, टायफॉइड आहे ज्याला आपण हिवताप म्हणतो. ठीक आहे, हिवताप आहे. मलेरिया आहे, हिवताप आहे ॲक्च्युली. ठीक आहे, टायफॉइड आहे. TB आहे म्हणजे क्षयरोग म्हणा तुम्ही, क्षयरोग आहे. अगोदर जीवाणूमुळे होणारा आजार सांगतो. टायफॉइड, TB आहे. त्यानंतर कॉलरा आहे. ठीक आहे, कॉलरा आहे. त्यानंतर प्लेग आहे. ठीक आहे, प्लेग आहे. त्यानंतर
गँग्रीन आहे ॲक्च्युली, गँगरीन, ठीक आहे, गँग्रीन आहे. लेप्रसी म्हणजे लेप्रसीला आपण कुष्ठरोग म्हणतो की कुष्ठरोग आहे, कुष्ठरोग. हे सगळे जीवाणूमुळे होणारे आजार आहेत, लक्षात ठेवा. आणि जे काही विषाणूमुळे होणारे आजार भरपूर असतील. आता विषाणूमुळे होणारे आजार कुठले कुठले असतील? एक आहे कांजण्या आहे, देवी आहे, हेपॅटायटिस आहे, कांजण्या, देवी, हेपॅटायटिस आहे. त्यानंतर पोलिओ आहे, प्लेग नाही, पोलिओ आहे, ठीक आहे. रुबेला आहे, चिकनगुनिया आहे, रुबेला, रेबीज आहे, ठीक आहे, रेबीज आहे. त्यानंतर गोवर आहे, गोवर, ठीक आहे, जे त्वचेला होतो ना गोवर आहे. एड्स आहे, सगळ्यात महत्वाचं एड्स आहे, निपाह आहे, कोरोना आहे, हे अगदी लेटेस्ट झाले आता. झिका आहे, इबोला आहे, हे सर्व आजार हे कशामुळे होतात? हे विषाणूमुळे होणारे आजार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फरक केलेला आहे, लक्षात ठेवा. दोन्हीमध्ये पण जीवाणूमुळे होणारे आजार कुठले असतील हे विचारू शकतात, किंवा विषाणूमुळे होणारे आजार कुठले असतील हे विचारू शकतात. आणि जीवाणूमध्ये पण दोन प्रकारचे आहेत, एक फायदेशीर जीवाणू आणि घातक जीवाणू. चला पुढचा प्रश्न. पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक हा कारणीभूत आहे? म्हणजे पृथ्वीवर दिवस आणि रात्री हे कशामुळे घडतात? तर पृथ्वीची परिवलन गतीमुळे. पृथ्वीची परिवलन गती म्हणजे दोन शब्द आहेत या ठिकाणी, ठीक आहे. पृथ्वीची परिवलन म्हणजे काय हे कन्सेप्ट अगोदर माहिती पाहिजे, आणि परिभ्रमण म्हणजे काय हे दोन्ही पण कन्सेप्ट माहिती पाहिजे आता, ठीक आहे. परिभ्रमण परिवलन म्हणजे काय बघा. परिवलन म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा परिवलन म्हणजे पृथ्वी काय करते? स्वतःभोवती फिरते, ह्याला म्हणतात परिवलन, ह्याला म्हणतो बघा परिवलन. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते, याला काय म्हणतो आपण? परिभ्रमण असं म्हणतो. सूर्याभोवती पण फिरते, याला म्हणतो परिभ्रमण. मग आता या परिवलनाचा कालावधी किती असेल? तो 24 तास आहे, ठीक आहे. आणि परिभ्रमणाचा कालावधी हा 365 दिवस आहे. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष, ठीक आहे. म्हणजे परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीला एक फेरी सूर्याभोवती चक्कर मारण्यासाठी किती दिवस लागतील? 365 दिवस. आणि स्वतःभोवती एक चक्कर मारण्यासाठी 24 तास, म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र असं आपण म्हणतो, ठीक आहे. पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण हे दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जो उत्तर गोलार्ध आहे, ज्या दिवशी 21 जून जो दिवस आहे ना, उत्तर गोलार्धात हा दिवस आपण योग दिवस म्हणून साजरा करत असतो. हा सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कुठला असेल तर तो आहे 21 जून वाला. नेक्स्ट पुढचा प्रश्न. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू झालेले पहिले न्यायाधीश कोण आहेत? ठीक आहे. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू झालेले म्हणजे सुरू झालं होतं, परंतु त्यांना काढून टाकलेलं नाही. एकदा आपण पदावरून काढून टाकले नाही थोडक्यात. तर ते व्ही रामास्वामी, पर्याय क्रमांक 1. व्ही रामास्वामी हे सुप्रीम कोर्टात जज होते, लक्षात ठेवा. आणि महाभियोग म्हणजे काय? म्हणजे एखादे न्यायाधीश जर घटनेचं उल्लंघन वगैरे करत असतील तर त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी एक पद्धत आहे, महाभियोगाची पद्धत, जे राष्ट्रपतींसंबंधित पण आहे बघा, ठीक आहे. राष्ट्रपतींवरती पण आपण महाभियोग लावू शकतो. कुठलं कलम आहे? कलम 61 नुसार. तसं आता व्ही रामास्वामी यांच्यावरती ते प्रोसेस चालू होतं, तोपर्यंत त्याच्या अगोदर त्यांनी निवृत्त झालेले आहेत 1994 ला. महाभियोगाची पद्धत लक्षात ठेवा, IMP आहे. चला एक क्वेश्चन विचारतो. न्यायालयाचा, ठीक आहे, न्यायालयाचा अवमान किंवा अपमान म्हणा तुम्ही, अवमान करण्याच्या कारणास्तव म्हणजे न्यायालयाचा अपमान केला म्हणून कोणत्या न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली? न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणास्तव कोणते असे न्यायाधीश आहेत जे तुरुंगात गेले? रिपीट करतो. न्यायालयाचा अवमान केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलेले न्यायाधीश कोण असतील? अशी एकमेव व्यक्ती कोण असतील? ते पहिले न्यायाधीश म्हणा थोडक्यात. पहिले व्यक्ती कोण असतील? जे हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे चिन्नास्वामी कर्णन. कळतं का? समजलं मुद्दा? लक्षात ठेवा. बाकी जो सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाचे 2 कलम लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाचे एक कलम तर स्थापनाचा लक्षात ठेवा, 124 आहे. दुसरं कलम आहे कलम 32 IMP आहे. कलम 32 अंतर्गत ते रिट्स काढू शकतात किंवा रिट्स जारी करू शकतात, प्राधिकारी काढू शकतात. सुप्रीम कोर्टाचे नवीन 51 नवीन सरन्यायाधीश बनले तर
चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांचं नाव आहे संजीव खन्ना. संजीव खन्ना. ठीक आहे, लक्षात ठेवा संजीव खन्ना. बाकी PD दिनकरन सौमित्र यांच्या विरोधात पण महाभियोग पद्धत सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, शून्य आधारित अर्थसंकल्पाचा प्रयोग करणारा पहिला राज्य कोणतं असेल? ज्याने शून्यापासून म्हणजे पाठीमागील जेवढं पण आपण अर्थसंकल्प मांडलेला आहे तर त्याचा बेस काही घ्यायचंच आहे थोडक्यात. म्हणजे नवीनच म्हणजे गेल्या वर्षी आपण काहीच केलं नाही गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा वार्षिक योजनेमध्ये, तर आपण काही केलं नाही असं धरायचं आणि मग अर्थसंकल्प नवीन मांडायचा. त्याला म्हणतो आपण शून्य आधारित अर्थसंकल्प, जे की महाराष्ट्रानं सर्वात पहिल्यांदा आणलेलं होतं. आणि ह्याचे जनक कोण असतील हा क्वेश्चन एक विचारू शकतात, म्हणजे हे फेवरेट क्वेश्चन आहे की शून्य आधारित अर्थसंकल्पाचे जनक कोणाला म्हणतो आपण? हे अमेरिकेचे व्यक्ती आहेत, त्याचं नाव आहे पीटर ए पियर. पीटर पियर. ठीक आहे ना, यांना म्हणतो आपण शून्य आधारित अर्थसंकल्पाचे जनक, जे महाराष्ट्र सर्वात पहिल्यांदा राबलेलं होतं. जो अर्थसंकल्प आहे, बजेट म्हणतो आपण त्याला. अर्थसंकल्प जो आहे, या अर्थसंकल्पाचं भारतीय राज्याकडे कलम कुठला असेल? केंद्राचा अर्थसंकल्प असेल तर कलम 112. लक्षात ठेवा, केंद्राचा अर्थसंकल्प आणि भारतात सध्याच्या अर्थमंत्री कोण असतील? सध्या अर्थमंत्री आहेत, सध्या केंद्रीय अर्थमंत्री कोण असतील? तर ते निर्मला सीतारामन. निर्मला सीतारमण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. आणि ठीक आहे, हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिलांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. जगातील सर्वाधिक शक्तिशाली जेवढे पण महिलांचं लिस्ट आलं फोर्ब्सनुसार, या शक्तिशाली महिलांमध्ये हे 28व्या क्रमांकावरती येतात संपूर्ण जगामध्ये, आणि भारतामध्ये येतात पहिल्या क्रमांकावरती. संपूर्ण टॉप 100 मध्ये फक्त 3च व्यक्ती आहेत. ठीक आहे, टॉप 100 मध्ये फक्त भारतात 3च व्यक्ती येतात. एक आहेत 28व्या क्रमांकावर निर्मला सीतारामन, त्यानंतर आहेत 81व्या क्रमांकावरती ठीक आहे रोशनी नाडर मल्होत्रा, आणि 82व्या क्रमांकावरती येतं किरण मुजुमदार शॉ. शून्य आधारित अर्थसंकल्प लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न, ब्युरोक्रेसी म्हणजे काय? ठीक आहे, ब्युरोक्रॅट किंवा ब्युरोक्रॅसी म्हणजे काय? ब्युरोक्रॅसी म्हणजे काय? नोकरशाही, नोकर व्यवस्था. म्हणजे या देशामध्ये ब्युरोक्रेसी आहे, तो देश नोकरशाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, डेमॉस आणि क्रॅसिया. डेमॉस म्हणजे काय? लोकांची सत्ता. क्रॅसी म्हणजे काय? सत्ता. लोकांची सत्ता म्हणजेच डेमोक्रॅसी. राजेशाही तर हे UK मध्ये आहे, घटनात्मक राजेशाही. लक्षात ठेवा, संपूर्ण जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आपला भारत आहे. लोकशाहीचं लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे काय? लोकशाही, असं अब्राहम लिंकन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले त्यांनी पण म्हटलेलं होतं. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? रॅगिंग विरोधी अधिनियम हा 1999 चा पर्याय क्रमांक 1. 1999 महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम. लक्षात ठेवा, जसं तसं हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. रॅगिंग करत असतो आपण कॉलेजमध्ये वगैरे असतं ना, म्हणजे कॉलेजमध्ये जर नवीन मुलगा आला, ऍडमिशन वगैरे घेतला असेल तर त्याला चिडवण्याचा वगैरे प्रकार जो आहे तो सिनियर लोकांकडून किंवा सिनियर विद्यार्थ्यांकडून केला जातो. तो जो आहे किंवा त्याला वाळी टाकण्याचा प्रयत्न केला असतो, त्याला म्हणतो आपण रॅगिंग करणे. 1999 चा कायदा आहे, लक्षात ठेवा. बाकी 1999 मध्ये आणखी एक कायदा पण आला होता, 1999 चा ऍक्ट आहे तो, तर तो इर्डे ऍक्ट, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. इर्डे ऍक्ट पण कधीचा आहे? 1999 च आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? हे आहे गोवा. आणि गोवा जो राज्य आहे, या गोव्याची राजधानी काय असेल? गोवा याची राजधानी पणजी आहे, आणि मुख्यमंत्री आहेत PS श्रीधरन पिल्लई. मुख्यमंत्री आहेत प्रमोद कुमार सावंत, आणि राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. गोव्यामध्ये मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे, मोपा विमानतळ आहे, त्यानंतर मनोहर पर्रीकर याचं नाव देण्यात आले याच विमानतळाला. मनोहर पर्रीकर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे जर विचारलं तर ते आहेत गोव्यामध्येच. ठीक आहे, गोव्याविषयीची माहिती भरपूर आहे. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय सीमा आहे ना, ते गोव्याला लागलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोव्याला लागली आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिलं फर्स्ट जो काही बियर ATM आहे तो गोव्यामध्येच आहे. त्यानंतर दुसरा भारतातील पहिला फर्स्ट हा भारतातील पहिला राज्य ज्यांनी रेबीज मुक्त झाला, रेबीज फ्री. ठीक आहे, रेबीज मुक्त झालेला भारतातील पहिला राज्य कुठला असेल तर तो गोवाच आहे. गोव्यामध्ये ना भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान आहे. भगवान महावीर नॅशनल पार्क, वर्धमान महावीर राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? याच गोव्यामध्ये आहे. एक धबधबा आहे दूधसागर धबधबा. दूधसागर धबधबा हा कुठे येतो? हा येतो गोवामध्ये. गोव्याविषयी जेवढी माहिती सांगा तेवढी कमीच आहे. सर्वात लहान राज्य गोवा. गोव्याची किनारपट्टी म्हणतात कोकणची किनारपट्टी. नेक्स्ट, काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलं तुम्हाला.
काकरापारा अणुद्वीप प्रकल्प. बघा अणुद्वीप प्रकल्प भरपूर आहेत. एक आहे रावत भाटा नावाचं, रावत भाटा कुठं आहे. दुसरा आहे काकरापारा, काकरापारा आहे. तिसरा आहे नरोरा. त्यानंतर चौथा आहे कल्पकम. त्यानंतर पाचवा आहे कुडनकुलम. कल्पकम कुडनकुलम आहे. त्यानंतर सहावा आहे तारापूर, तारापूर. त्यानंतर सातवा आहे कैगा. कमीत कमी एवढं तरी डोक्यात पाहिजेच. ओके. रावतपाटा कुठं आहे, हे तर राजस्थानमध्ये रावतपाटा आहे. काकरापारा जो गुजरात राज्यामध्ये येतो काकरापारा. नरोरा येतो उत्तर प्रदेशमध्ये. कल्पकम तमिळनाडू, हे दोन्ही पण येतात तमिळनाडू राज्यामध्ये. कल्पकम आणि कुडानुकुलम हे दोन्ही पण तमिळनाडू राज्यामध्ये येतात. तारापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. कैगा मात्र कर्नाटकमध्ये आहे. अणुविद्युत प्रकल्प आहे ते लक्षात ठेवा. IMP आहे. अणु जो सिद्धांत आहे, हा अणु सिद्धांत कुणी मांडला असेल तर तो जॉन डाल्टन यांनी मांडलं होतं. जॉन डाल्टन यांनी अणुचा सिद्धांत मांडला आहे. अणुमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन असे असतात लक्षात ठेवा अणुमध्ये. आणि जो प्रोटॉन आहे तो पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉन हा उदासीन आहे, थोडक्यात न्यूट्रल आहे, उदासीन आहे. आणि जो इलेक्ट्रॉन आहे तो मायनस आहे. ठीक आहे, मायनस आहे. इथं पण कळालं, लक्षात ठेवा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, आता या प्रश्नाचा आन्सर आहे काकरापारा विचारलाय, तो गुजरात राज्यामध्ये येतो, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर तामिळनाडू या राज्यामध्ये कोणत्या नावाने नवीन वर्ष साजरा केला जातो, म्हणजे नवीन वर्ष न्यू इयर जो तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो त्याचं नाव आहे पुथांडू. पुथांडू म्हणून तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो नवीन वर्ष. ठीक आहे. नवरेह जो नवीन वर्ष आहे हा येतो जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो नवीन वर्ष आहे त्याला नवरेह म्हणतात. नवरोज हा पारसी जे लोक आहेत ना त्यांचं नवीन वर्ष आहे नवरोज. विशू म्हणा तुम्ही ह्याला, विशू कोणाचं असेल, विशू हे येतं केरळचं. ठीक आहे. विशू विशू हा येतो केरळ राज्यातील, विशू आहे केरळचं. बाकी पुथांडू जो आहे ना तो येतो तामिळनाडू राज्यातील. नवीन वर्ष आहेत हे, नवीन वर्ष. उगादी कुठे येतो, उगादी, उगादी याला गुढीपाडवा हे म्हणतात आपण कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये. ओके. कर्नाटक व तेलंगणा या राज्यामध्ये आहेत उगादी, लक्षात ठेवा. कर्नाटक आणि तेलंगणा उगादी. बाकी पारसीवाल्यांचं वगैरे ठीक आहे, लक्षात ठेवा. हा एक क्वेश्चन विचारतो, जे सिंधी लोक, सिंधी सिंधू नाही, सिंधी लोक. ठीक आहे. सिंधी लोकांचे न्यू इयरला काय म्हणतात सांगा कमेंट बॉक्समध्ये. नवीन वर्षाला सिंधी लोकांच्या नवीन वर्षाला काय म्हटलं जातं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. पटकन चला पुढचा प्रश्न. जातीय निवाडा हा कोणत्या वर्षाचा आहे. कम्युनल अवॉर्ड म्हणतो पण त्याला. जातीय निवाडा जो मांडला होता, कुणी दिला होता हे जातीय निवाडा, हे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी मांडलं होतं. रॅमसे मॅकडोनाल्ड, जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ठीक आहे ना, UKचे पंतप्रधान आता रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी हे मांडलं होतं. कधी, आपल्या गोलमेज परिषदेनंतर. गोलमेज जे परिषद पार पडलं होतं, या गोलमेज परिषदेनंतर हे आलेलं आहे. गोलमेज परिषद पार पडल्या 1930 मध्ये, 1931 मध्ये आणि 1932 मध्ये. 3 गोलमेज परिषद पार पडलेल्या आहेत. त्याच्यापैकी जो काही 1932 वर्ष आहे हे 1932 मध्ये 16 ऑगस्ट या दिवशी, ठीक आहे लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 1932 ला जो काही जाती निवाडा आहे तो काय करण्यात आला, मांडण्यात आलेला आहे. हा जाती निवाडा काय करण्यात आला, जेवढे पण अस्पृश्य लोक आहेत ना, अस्पृश्य लोक आहेत त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेलं होतं. स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. मग स्वतंत्र मतदारसंघाचा अर्थ असा होतो की जर एखाद्या अस्पृश्याचं जर एखादा उमेदवार उभारला असेल अस्पृश्यवाल्यांचा, तर फक्त त्याला अस्पृश्यच मतदान करतील, त्याला म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ. सध्या भारतामध्ये राखीव मतदारसंघ आहे, पण स्वतंत्र आपण काढून टाकलेला आहे. सध्या राखीव मतदारसंघ सध्या भारतामध्ये आहे. ठीक आहे. स्वतंत्र मतदारसंघामध्ये एखाद्या जातीतील एखादा व्यक्ती उभारला तर फक्त त्याच जातीतील व्यक्ती मतदान करू शकतात, त्याला म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ. आणि हे महात्मा गांधी मान्य नव्हतं ते. ठीक आहे. महात्मा गांधी म्हणायचे की मग अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळं करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं होतं महात्मा गांधींचं. त्यानंतर फिफा या क्रीडा संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. फिफा ज्याला आपण ओके फिफा म्हणतो आपण, फिफा जे संपूर्ण जगाच्या पातळीवरती फुटबॉल वरती कंट्रोल ठेवणारी जी बॉडी आहे त्याला म्हणतो आपण फिफा. फिफा ओके. फिफाचं हेडक्वार्टर कुठं असेल, फिफाचं मुख्यालय ज्युरिच या ठिकाणी, ज्युरिच स्वित्झर्लंड, पर्याय क्रमांक ओके. इथे लोजेन दिलेला आहे. ओके. फिफाचं मुख्यालय ज्युरिच या ठिकाणी येतो, लक्षात ठेवा.
ज्युरिच या ठिकाणी येतो फिफा IMP आहे. आणि ज्युरिचला जे स्वित्झर्लंड देशामध्ये येतो फिफा. बाकी 1904 ची स्थापना सध्या जियानी इन्फंटिनो ठीक आहे. फिफाचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील तर तिथे गियानी इन्फंटिनो IMP आहे, लक्षात ठेवा. गियानी इन्फंटिनो. आणि फिफाचं वर्ल्ड कप होणार आहे, कधी होणार आहे? फिफाचं वर्ल्ड कप हे दर 4 वर्षांनी होतात. फिफाचं वर्ल्ड कप दर 4 वर्षांनी होतात. 2022 पार पडलं होतं कतारची राजधानी दोहा या ठिकाणी. ओके, कतार जो देश येतो कतार, या कतारची राजधानी दोहा या ठिकाणी त्याचं झालं होतं 2022 आयोजन. 2026 मध्ये होणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. ठीक आहे, मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. आणि फिफानं एक चालू घडामोडी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, फिफानं काय केलं होतं नुकतंच बेस्ट प्लेअर डिक्लेअर केलं 2024 चे बेस्ट प्लेअर म्हणून घोषित केलं आहे 2 व्यक्तींना. एक मेल आणि दुसरं फिमेल मध्ये. मेल मध्ये कोण असतील? विनिसियस ज्युनियर, ब्राझीलचे खेळाडू आहेत विनिसियस ज्युनियर. हे बनलं तर संपूर्ण जगातील बेस्ट प्लेअर यंदाचे मेल मध्ये. ठीक आहे, पुरुषांमध्ये. आणि मग महिलांमध्ये कोण असतील तर ते एटाना बोनमती, लक्षात ठेवा. जे फिफाचं महिलांचं जे काही ना महिलांमध्ये त्यांनी बेस्ट प्लेअर ठरलेले आहेत. बेस्ट प्लेअर लक्षात ठेवा IMP आहे. चला, तुम्हाला काल एक क्वेश्चन मी विचारलं होतं. ठीक आहे, की प्रश्न असा होता की नेहरू तारांगण ही संस्था कोणत्या शहरात आहे म्हणून. बऱ्याच जण आन्सर करेक्ट दिलेले आहेत. नेहरू तारांगण ही संस्था मुंबईमध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. मुंबईमध्ये कुठं? वरळीला आहे. ठीक आहे, मुंबई वरळी या ठिकाणी आहे. मुंबईला वरळीला दूरदर्शन केंद्र पण आहे. नेहरू तारांगण खूप मस्त आहे, खूप छान पद्धतीने. पेपरला जर तुम्ही मुंबईला असाल तर तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. लक्षातच ठेवा हे नेहरू तारांगण कोणत्या ठिकाणी आहे म्हणून. आणि इथं आणखी एक संग्रहालय सांगतो मी. डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय किंवा म्युझियम हे कुठं येतं? डॉक्टर भाऊदाजी लाड हे येतं मुंबईमध्येच, दादरला. ओके, भायखळ्याला थोडक्यात. ओके, हे येतं मुंबईला कुठं? भायखळा या ठिकाणी, भायखळ्याला. लक्षात ठेवा. डॉक्टर भाऊदाजी लाड, मी फोटो टाकलेत आपल्या इंस्टाला वगैरे, बघून घ्या एकदा. चलो, आजच्यासाठी तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे. कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे ना. कॅनडा याची राजधानी कोणती असेल? तुमच्यासमोर 4 ऑप्शन, तर ओटावा, मॉन्टेव्हिडिओ, अक्रा आणि अंकारा. आन्सरची वाट बघतोय. आन्सर येत असेल तर नक्कीच टाईप करून ठेवायचं आहे आणि पाठवायचं आहे. नवीन 4 नंबरची ऑनलाईन बॅच सुरू होते 1 जानेवारीपासून. या बॅचला फायदा खूप मुलांनी घेतलेला आहे आतापर्यंत. 3 नंबरची बॅचचा फायदा, त्यामुळे अनेक मुलं या 3 नंबरच्या बॅचमध्ये नोकरीला पण लागल्या यावर्षी. आणि तुम्हाला वाटत असेल 2025 ची तयारी आपण एकदम बेस्ट करावं असं वाटत असेल तर GK मराठी गणित बुद्धिमत्ता बेसिक पासून ही बॅच तुम्हाला भेटणार आहे. लाईव्ह असेल, रेकॉर्डेड पण असेल. 790 रुपये फक्त आणि फक्त याची फी राहील. या फी मध्ये तुम्हाला 50% पण सूट देणार आहे फक्त 1 जानेवारीला. त्यामुळे तेव्हा तुम्हाला ही बॅच घ्यायचं आहे. कुणी पुस्तक आपलं घेत नसतं नक्कीच पुस्तक घ्या. स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे. 20,000 प्लस 1 लाईनचा हा ठोकळा तुम्हाला नक्कीच उपयोगीत पडेल. 500 रुपयाचे पुस्तक घरपोच. तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज केला तर, किंवा तुम्ही दुकानात जाऊन देखील पुस्तक घेऊ शकता, पुस्तक हाताळू शकता, बघू शकता. पुस्तक आवडलं तरच घ्या, नसेल तर काय हरकत नाही. आणि ऑफलाईनची जी काही बॅच आपली सुरू होणार आहे 4 महिन्याची बॅच असतं आपलं. 12,000 रुपये फी राहणार आहे. बॅच विषयी काही जर शंका आली तर ह्या नंबरवरती आपला संपर्क साधायचा आहे. 1 जानेवारीपासून बॅच सुरू होणार आहे. ऑफलाईन कुठं? सोलापूरमध्ये. ठीक आहे, सोलापूरमध्ये ही बॅच राहणार आहे, जी 4 महिन्याची राहणार आहे. 12,000 रुपये फी राहील त्याची. ओके, 2025 तयारी आणि प्रवेश सुरू आहेत. नक्कीच तुम्ही बॅच ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, GK GSC तयारीसाठी 49 रुपयाची बॅच आहे आपली. या बॅचचा पण फायदा तुम्ही नक्की घ्या. लिंक या बॅचची कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके, जाता एकदा ह्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जिथे तुम्ही सध्या लाईव्ह आहात. आणि जो आपलं इन्स्टाचा आहे ID, या इन्स्टाला देखील नक्कीच फॉलो करायचा आहे. आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला हे सगळं विदाउट स्पेस आहे, लक्षात ठेवा. सर्च करा टेलिग्राम चॅनलवर, तुम्हाला हे नक्कीच मिळून जाईल. या ठिकाणी मी तुम्हाला PDF देणार आहे. ठीक आहे, आज जे शिकलो ना आपण त्याची PDF, किंवा काल जे शिकलो, किंवा कंटिन्यूपणे PDF, चालू घडामोडी, करंट अफेअर्स वगैरे सगळं मी तुम्हाला या 2 चॅनलवरती पाठवत असतो.
इंस्टावरती आणि टेलिग्रामवरती नक्कीच जॉईन करा. एकदा नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल. ओके, चला थांबत आपण. सबस्क्राईब करा जर अजून तुम्ही केलं नसेल तर. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा जर आवडलं असेल तर, आणि चॅनलला एकदा शेअर जरूर करायचं आहे. व्हिडिओला एकदा शेअर जरूर करायचं आहे. चला थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.